श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्था या संस्थेचं मी अध्यक्ष आहे जळगावकर साहेब। आणि यानिमित्त आम्ही जागतिक दिन 3 डिसेंबरला साजरा होतो। त्याचा कार्यक्रम 15 डिसेंबर रोजी सोमवारी कुणबी भवन या ठिकाणी निजामपूर रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि जे कार्यक्रम आहे ते उत्साहाने आम्ही या माणगाव तालुक्यामध्ये साजरा होतो। कमीत कमी या कार्यक्रमाला 600 ते 700 लोक या ठिकाणी हजर असतात आणि ते कार्यक्रम उत्साहाने पार पडतो। सगळे वरिष्ठ अधिकारी, शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आमची वाढवून नेहमी देत असतात। सगळे माझे सहकारी, कमिटी मेंबर, पदाधिकारी आणि सदस्य हे सगळ्यांनी भाग घेतात त्या ठिकाणी। आणि ही दिव्यांग संस्था सामाजिक विकास याच्यामध्ये जे काम चालू आहे हे कार्यालय आमचं। आणि ह्या कार्यालयाचं हे बघा दप्तर हे माझं असं काम चालू आहे। आणि हे दप्तरचं सगळं नियोजन माझ्याकडे असतो। हे सगळं काम अगदी सभासदपासून नियुक्तीपर्यंत सगळ्या याच्यातले मी काम माझ्याकडे करतोय मी। आणि तसंच पुढं तिथं दाखवलेलं आहे की कम्प्युटरचं पण काम ऑनलाईन प्रोसेसने आमचं चालू आहे। या ठिकाणी आमचे शाहरुख बागवान साहेब या कम्प्युटरचं काम या ठिकाणी करत असतात। ऑनलाईन प्रोसेसला पण आमचं काम या ठिकाणी या संस्थेमध्ये चालू झालेलं आहे। त्याच्यानंतर सभासद नोंदणी, त्याच्यानंतर येणाऱ्या कालखंडीमध्ये जे पण काय असेल त्या सभासदच्या अडचणी किंवा काम त्याचे पूर्ण फॉर्म या टेबलावरती सगळ्या योजनाचे भरून त्यांना दिले जातात। अशी ही सहकारी करणारी संस्था एकमय या जिल्ह्यामध्ये उपस्थित स्थापित करून आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आणि आमचं कार्यालय नगर परिषद हद्दीमध्ये या मोरबा रोडच्या समोर मराठी आश्रम उतेकोळ शाळा याच्या शेजारीच आम्ही हे कार्यालय चालू केलेलं आहे। आत्ता जवळपास 2 वर्ष कार्यालय केलेलं आहे। हे कार्यालय आम्हाला स्वतंत्र या ठिकाणी शिवसाहेब आणि ज्ञानदेव पवारसाहेब यांच्या कृपेने या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या ठिकाणी सेवा आम्ही ही समाजकार्यातून करत आहोत। दिव्यांग, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक, विधवा स्त्री, घटस्फोट महिला, निराधार, अनाथ अशा सगळ्या लोकांची सेवा या ठिकाणी आम्ही चालू केलेली आहे आणि ते सातत्याने आम्ही करतो आहे। शासनाच्या येणाऱ्या योजना असे सगळे फॉर्म सगळे या ठिकाणी फ्री योजनामधून भरून दिले जात आहे। कुठलीही मोबदला नाही, कुठलेही 5 रुपये नाही न घेताना ही सेवा आम्ही या ठिकाणी चालू केलेली आहे। त्यामुळे आमचं या डिसेंबरचा कार्यक्रम अगदी उत्साहाने साजरा होत आहे। तर आपण त्या ठिकाणी भाग घेऊन तिथं उपस्थित द्यायची आहे। या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर नाश्ता पाण्याचा कार्यक्रम, तसेच वाटण्याचा काही कार्यक्रम, म्हणजे काही लोकांना आम्ही त्या ठिकाणी त्यावेळी साड्याचं वाटप, त्याच्यानंतर किट, धान्य किटचं वाटप, विद्यार्थी जे गरजू लोक आहेत त्यांना वह्याचं वाटप, किंवा जे नागरिक वगैरे येतात त्यांच्यासाठी अजून काय टावेल वगैरे यायचं किंवा अजून काय आम्हाला जर तिकडनं मदत भेट असेल तर तिथनं त्याची वाटप, अशा स्वरूपामध्ये हे कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आणि या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्यावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।